मी माझ्या पतीसोबत स्टेशनवरून निघाले. त्यांनी सांगितले की आरक्षण एकत्र एकाच जागी मिळालेले नाही. काही कंपार्टमेंट नंतर माझी सीट आहे. ट्रेनमध्ये सीट बदलून घेऊ, असे ते म्हणाले. स्टेशनवर पोहोचल्यावर त्यांनी म्हटले, टाक, ट्रेनमध्ये चोरी होऊ शकते. मीही विचार केला की बरोबरच बोलत आहेत. आणि सगळे पैसे त्यांना दिले. आम्ही ट्रेनमध्ये चढलो. ते आपल्या सीटवर बसले आणि मला एका सीटवर बसवले. म्हणाले, जेव्हा टीटी येईल तेव्हा सीट बदलून घेऊ. ट्रेन निघाली, पण जवळजवळ 6 तास टीटी आला नाही. 6 तासानंतर टीटी आला आणि मला तिकीट मागू लागला. मी सीट नंबर सांगितला आणि म्हटले, आणि तिकीट त्यांच्याकडे आहे. तो काही न बोलता इतरांचे तिकीट तपासून निघून गेला. सुमारे 20 मिनिटांनी टीटी परत आला आणि मला बाहेरच्या बाजूला बोलावले. तो गेटजवळ जाऊन उभा राहिला आणि मीही तिथे जाऊन उभी राहिले. त्याने माझे नाव विचारले आणि यादी तपासली. मग मला म्हटले, मॅडम, तुमचे नाव यादीत नाही आणि तुमचे पती कुठेही सापडले नाहीत. मी त्यांचे नाव सांगितले. त्याने पुन्हा यादी पाहिली आणि म्हटले, या नावानेही कोणी माणूस नाही. मी सीट नंबर सांगितला तर त्याने एका रेल्वे हवालदाराला बोलावून त्या माणसाला बोलावण्यासाठी पाठवले. माझे हृदय जोरात धडधडत होते. जेव्हा त्या हवालदाराबरोबर माझे पती येताना दिसले, तेव्हा मनात थोडी शांतता झाली. ते आल्याबरोबर टीटी विचारले, ए मिस्टर, यांचे तिकीट कुठे आहे? त्यांनी मला पाहिले आणि म्हटले, मला काय माहीत, मी यांना ओळखत नाही. मला कापातं रक्त येणार नाही. मी घाईघाईने म्हटले, हे काय बोलत आहात? टीटीने मध्येच अडवले आणि त्यांना विचारले, तुमचे नाव काय आहे? त्यांनी म्हटले, सौरभ शिंदे. त्याने मला म्हटले, सौरभ शिंदे आणि श्रेया आंतरजातीय लग्न आहे का? मी म्हटले, हे खोटे बोलत आहेत. टीटीने मला विचारले, तुम्हाला कुठे जायचे आहे? मी नागपूरचे नाव सांगितले. मग त्यांना विचारले तर त्यांनी दुसरे नाव सांगितले. टीटीने पुन्हा त्यांना विचारले. त्यांनी एक कार्ड काढून टीटीला दिले. टीटीने आधी स्वतः पाहिले आणि मग मला दाखवले. खरंच ते मतदार ओळखपत्र होते आणि त्यांच्या फोटोसोबत त्यांचे नाव सौरभ शिंदे लिहिलेले होते. टीटीने पुन्हा विचारले, मॅडम, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? मी थोडा वेळ विचार केला. मी हळूहळू म्हटले, माझे सामान यांच्या बॅगमध्ये आहे. मी सांगू शकते की त्यात काय काय आहे. टीटीने पुन्हा हवालदारला पाठवले आणि बॅग मागवून घेतली. मी माझ्या गोष्टी सांगितल्या तर तो आत बघू लागला. थोड्या वेळाने मी म्हटले, आता तरी विश्वास बसला का तुम्हाला? त्याने पूर्ण बॅग माझ्यासमोर उलथून टाकला. माझे तर सुटले. बॅगमध्ये फक्त पुरुषांचे सामान होते आणि काहीच नाही. टीटीने मला म्हटले, मॅडम, तुम्हाला फाईनसह तिकीट घ्यावे लागेल. मी विचारले, किती? त्याने सांगितले, ₹50. मी माझे पर्स उघडले तर आठवले की पैसे तर आधीच घेतले आहेत. मी हळूहळू संकोचत म्हटले, पैसे नाहीत माझ्याकडे. टीटीने म्हटले, ठीक आहे, मग पुढच्या स्टेशनवर उतरून जा. पैशांशिवाय एका अनोळखी शहरात उतरणेही ठीक नव्हते. ही तर आणखी वाईट परिस्थिती होईल. मी हळू म्हटले, मला उतरायचे नाही. टीटीने आवाज करून आणखी 2 हवालदारांना बोलावले आणि मला म्हटले, मॅडम, तुम्हाला उतरणेच लागेल. अचानक माझ्या पतीने टीटीला म्हटले, एक मिनिट बाजूला या. टीटी त्यांच्याबरोबर वेगळे गेले. हवालदार दूर उभे होते म्हणून मला त्यांच्या गोष्टी ऐकू येत होत्या. ते टीटीला म्हणाले, जिथे जाण्याची गोष्ट करत आहे त्यात अजून 12 तास आहेत. टीटीने म्हटले, तर? ते म्हणाले, तर आंधळे आहात का? दिसत नाही का? टीटी बोलला, काय? ते म्हणाले, जवानी दिसत नाही का? पैसे नाहीत. जायचेही आहे, उतरायचेही नाही. थोड्या वेळ टीटी पाहत राहिला, तर ते पुढे म्हणाले, तर ट्रेनमध्ये काही जागा असेल तर घेऊन जा आणि 12 तास गोष्टी करा. टीटीने मला फिरून बारकाईने पाहिले आणि म्हटले, ठीक बोलत आहात. पैसे आणि फाईन तर येता जाता राहतो. असा माहोल हे समजले की ते माझ्यापासून बदला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या परिस्थितीतून बाहेर पडण्याची काही आशा दिसत नव्हती. टीटी परत माझ्याकडे आला आणि म्हटले, ठीक आहे मॅडम, मी काही ॲडजस्टमेंट करतो. तुम्ही माझ्याबरोबर या. आता टीटी पुढे पुढे होता आणि मी मागे मागे चालत होते. 2 बोगीनंतर एक डबा आला ज्यात फक्त एक कंपार्टमेंट होता आणि बाकी पूर्ण सामान भरलेले होते. त्याने मला तिथे थांबवले आणि तोपर्यंत बाकीचे लोकही आले. टीटीने मला म्हटले, मॅडम, तुम्ही इथे राहू शकता. हे नेहमी फ्री असते आणि चार्जही कमी आहे. मी विचारले, किती चार्ज लागेल? टीटीने म्हटले, आता तुमच्याकडून पैसे थोडेच घेणार. तुम्ही काहीतरी दुसरे द्या. मी त्याचा हात झटकला आणि म्हटले, मी हे करू शकत नाही. त्याने भद्द्या शब्दात बोलला आणि म्हटले की तो पुढच्या स्टेशनवर मला खाली फेकून देईल. मला दुसरा कोणताही मार्ग समजत नव्हता. तर मी हळू म्हटले, नाही, ट्रेनवरून उतरवू नका. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. अचानक ते बोलले आणि साहेब, मी टीटीने त्यांना पाहिले आणि विचारले, तुम्हाला का? त्यांनी म्हटले, काय साहेब, मी सुचवले आणि मलाच बाहेर काढत आहात. चांगले, यांच्या फाईनचे पैसे मी देईन. टीटीने थोडा वेळ विचारले, तूही ये.
त्याने मला आत जाण्यास सांगितले तर मी आत गेले. ते लोकही आत आले आणि टीटीने कंपार्टमेंटचे गेट बंद केले. टीटी आणि एक हवालदार एका सीटवर बसले आणि मला विचारले, "काही केले तर नाही तुमच्याबरोबर ते लोक?" मला राग तर आलाच होता. बोलले, "नाही." मोठ्या प्रेमाने मला बसवले. मला म्हटले, की बहीण खूप दिवसांनी भेटली आहे. मला राखी बांधायला लावली आणि माझी आरती उतारायला लागले. माझ्या पतीने डोके खाली करून मला माफी मागितली आणि म्हटले, "विचारले होते काहीतरी वेगळे, झाले काहीतरी वेगळे." मी मोबाईल काढून त्यांना दिला आणि म्हटले, "बघा कशी खातिरदारी केली आहे माझ्या भावांनी माझी." ते मोबाईल घेऊन व्हिडिओ बघू लागले. मी नाश्ता पूर्ण केला आणि आम्ही लग्नाच्या फंक्शनसाठी निघालो. फंक्शन 3 दिवसांचे होते आणि मग ट्रेनने परत. माझ्या पतीला आपल्या कृत्यांबद्दल जराही पश्चात्ताप नव्हता. कसेबसे कार्यक्रम संपवला आणि आम्ही परतण्याचा प्रोग्राम ठरवला. मी मनातच ठरवले होते की परतताना आपल्या पतीला असा धडा शिकवीन की लक्षात राहील. ठरल्या तारखेला आम्ही ट्रेनमध्ये चढलो, कारण ही साधी ट्रेन होती म्हणून वेळ जास्त लागणार होता. एका कंपार्टमेंटमध्ये 6 सीट होत्या. खालच्या दोन्ही सीट एका वयस्कर जोडप्याच्या होत्या, ज्यांचे वय 70च्या आसपास होते. मधल्या दोन्ही सीट आमच्या होत्या आणि वरच्या दोन्ही सीटांपैकी एका माणसाची होती, ज्याचे वय 32 ते 35च्या आसपास होते आणि एका कॉलेजच्या मुलाची होती. जेव्हा ट्रेन स्टेशनवरून निघाली तेव्हा संध्याकाळचे वाजले होते. कंपार्टमेंटच्या दोन्ही खिडक्यांवर आजी आणि तो कॉलेजचा मुलगा बसला होता. मी त्याच्या बाजूला बसले आणि माझे पती माझ्या बाजूला. अजून तो माणूस पोहोचला नव्हता. सुमारे 8:30 वाजता स्टेशनवर ट्रेन थांबली आणि मग निघाली. माझे पती उठले आणि बाथरूमला गेले. तेव्हा तो माणूस आला आणि आपले सामान ठेवून माझ्या डाव्या बाजूला बसला. साधारणपणे मी त्याला समोर बसण्यास सांगते, पण मी काहीच म्हटले नाही. माझे पती परत आले तर थोडे संकोचले, पण मग समोर बसले. हळूहळू सर्वांमध्ये एकमेकांशी बोलणे सुरू झाले. मी बॅग उघडली आणि एक नाईटी घेऊन बाथरूममध्ये गेले. मी फक्त नाईटी घातली आणि परत कंपार्टमेंटमध्ये आले. थोड्या वेळ यूच गोष्टी होत राहिल्या. मग त्या माणसाने, ज्याचे नाव रवी महाजन होते, त्याने ताश खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. जरी आमच्या घरात ताश खेळत नाहीत, पण खेळायला दोघांना येते. तर आम्ही दोघेही तयार झालो आणि नीरज नावाचा तो मुलगाही तयार झाला. काका-काकूंना आम्ही खिडकी दिली. मी काकूच्या बाजूला आणि तो मुलगा माझ्या समोर बसला. माझ्या बाजूला रवी आणि त्यांच्यासमोर माझे पती बसले. रवीने एक कंबल काढला आणि आम्ही त्याला पसरून कमरेपर्यंत ठेवले आणि मध्ये पत्ते टाकायला सुरुवात केली. कारण कंबल जास्त मोठा नव्हता म्हणून आम्ही सगळे बरेच जवळ बसले होतो. तेव्हा काकाने म्हटले, "जर खेळ संपला असेल तर आता थोडे झोपूया." मी वेळ पाहिला. आम्ही खेळ बंद केला आणि सगळ्या सीट उघडून बेड तयार केले. सगळे आपापल्या बेडवर गेले. माझे पतीही आपल्या सीटला वळून झोपले. काका आणि काकू लवकरच झोपले. पण रवीच्या डोळ्यात झोप नव्हती. तो वारंवार बाथरूमला जात होता. सकाळी ठीक वाजता माझी झोप उघडली आणि मी उठून बाथरूमला चालले. मी हळू विचारले, "कोण आहे?" बाहेरून एका मुलाचा आवाज आला आणि मला कळले की तो नीरज आहे. मी हळू विचारले, "काय काम आहे?" तर त्यानेही हळू म्हटले, "तुम्ही रवी काकांबरोबर जे केले ते त्यांना तर झोप आली. पण मला झोप येत नाही." मी हसले आणि मनातच बोलले, "आजकालची मुले." थोड्या वेळाने मी आपल्या सीटवर जाऊन झोपले. माझे पती दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपले होते. मीही झोपले. उठून मी टूथब्रश घेऊन वॉशबेसिनच्या बाजूला गेले. तिथे मी ब्रश केला आणि जसेच चेहरा धुत होते, अचानक माझी नजर कोपऱ्यात गेली. तिथे माझे पती उभे होते. त्यांचे डोळे माझ्याकडे लागले होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि निराशा दोन्ही दिसत होते. मी घाईघाईने आत गेले आणि दरवाजा बंद केला. माझे हृदय जोरात धडधडत होते. मी काय करत होते, हे मला त्या क्षणी पूर्ण समजले. बदला घेण्याच्या नादात मी स्वतःला आणि आमच्या नात्याला धोक्यात घालत होते. ट्रेनमधून उतरल्यावर मी पतीला सामोरे गेले. सगळे सांगितले. आम्ही दोघेही आपापल्या चुका मान्य केल्या. त्यांनी मला माफी मागितली आणि मीही. आम्ही ठरवले की पुढे अशा चुका करणार नाही. लग्नात विश्वास आणि संवाद हाच खरा आधार असतो. बदला घेणे कधीही चांगले नसते. ते फक्त संबंध अधिक बिघडवते आणि धोका निर्माण करते. स्त्रियांनी प्रवासात नेहमी सावध राहावे. अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवू नये आणि आपल्या प्रियजनांशी खुलेपणाने बोलावे. चुकीच्या मार्गावरून बदला घेणे स्वतःलाच इजा करते. योग्य संवाद आणि समजूतदारपणाच नाते मजबूत करतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.